तर नागपूरमध्ये अपक्ष उमेदवाराला लोकांनी घरातच बंद केलंय। परिसरातील लोकांनी किसन गावंडे यांना घरात बंद केलेला आहे। त्यांचा भाजपने दिलेला एबी फॉर्म रद्द झालेला होता। त्यानंतर किसन गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र आता तो अर्ज मागे घेऊ नये यासाठी उमेदवाराला घरातच बंद करण्यात आलेला आहे। भाजपने त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं, मात्र परिसरातील लोकांनी येत गावंडे यांच्या घराबाहेर कुलूप लावून टाकलंय। आणि विजय ओलेजी दोघेही या गोष्टीला तयार होते। आजही किसन गावंडे जी तयार आहेत, त्यांनीच मला फोन करून इथे या सगळ्याची माहिती दिली, त्यांनीच मला इथे बोलावलं आहे। मला असं वाटतं काही याची चिंता करायची गरज नाही, 100% किसन गावंडेजी विड्रॉ करतात। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हजारीपाडला प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून या भागात निश्चितच हजारीपाडला उमेदवारी मिळाली नाही हे आम्हालाही ठाऊक आहे, पण असं आहे की हा इतका मोठा प्रभाग आहे, भिसनखोरीपासनं तर VRC गेटपर्यंतचा हा प्रभाग आहे आणि जवळपास 50 बूथचा हा प्रभाग आहे। तर कुठे ना कुठे काही ना काही भागांमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही, हे तर होतच, कोणत्या ना कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व सुटणार आहे। पण मी या माध्यमातून, आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून हे जनतेला, या प्रभाग क्रमांक 13च्या जनतेला आश्वस्त करतो की 100% त्यांचं कोणतंही काम थांबणार नाही। मागच्या 9 वर्षापासून ज्याप्रमाणे या दोन प्रभागांमध्ये विकास कामं सुरू होती, त्याच प्रमाणात या प्रभागामध्ये विकास काम सुरू राहणार। पण आता त्यांना लॉक केलेलं आहे, आता तुम्ही कार्यकर्त्यांना समजावं लागेल तुम्हाला, आधी ते तर तयार आहे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला। नाही, 100% सगळ्याच कार्यकर्त्यांना समजवणार, सगळेच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, ते पक्षाचा आदेशचं पालन करतील, कुठेही म्हणजे पक्षाचा अनादर करणार नाही, हे मला खात्री आहे। समजूत होऊन जाऊ दे तुषार, असं नको रे यार, तू असं। तर नागपूरमध्ये उमेदवाराला लोकांनी घरातच बंद केलं। किसन गावंडे हे प्रभाग 13D मधून उमेदवार आहेत। भाजपने त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दिले। भाजपने त्यांना दिलेला एबी फॉर्म रद्द झालेला होता, त्यानंतर त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाजपने सांगितलंय। ते सध्या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। आजचा उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी म्हणून त्यांना सांगण्यात आलं। मीच या गोष्टीचा आग्रह होतो की किसन गावंडेंना इथनं उमेदवारी मिळाली पाहिजे, हजारीपाडला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। पण आता कार्यकर्ता म्हणजे त्याही प्रतिनिधित्वाच्या संदर्भातलं हा विषय आला आहे, तर दक्षिण पश्चिमलाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि पश्चिम नागपूरलाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। तर 3 उमेदवार पश्चिम नागपूरचे आणि 1 उमेदवार दक्षिण पश्चिमचा आहे। तर सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहे। त्यांना बंद केलेलं आहे, आज तुम्ही कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार? मी आता तिथेच चाललो आहे, कार्यकर्त्यांची 100% समजूत मी घालणार आहे आणि कार्यकर्ता सगळेच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाचा आदेश पालन। उमेदवाराला बंद करणं कितपत योग्य आहे असं वाटतं? नाही, हे चुकीचं आहे, पण या भावनाचाही मी आदर करतो। या भावना आपल्या नेत्याबद्दल च्या भावना ज्या आहेत, या कार्यकर्त्यांसाठी जो नेहमी झटणारा नेता आहे, त्यासाठी या भावना निश्चितच काही त्यात काही गैर नाही, पण या भावना सगळ्यांची समजूत घालणं। तुमचे कार्यकर्ते किसन गावंडे ते अर्ज मागे घेणार आहेत का? लोकांना कुलूप काढण्यासाठी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करणार आहात का? नाही, किसन गावंडे माझे कार्यकर्ते नाही, आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना ची समजूत मी निश्चितच घालणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केलेला आहे। नाही, ते बोलले ते मला ठाऊक नाही, पण निश्चितच त्यांनी बोलले असतील बोलले असतील मागे घेईल का? 100% मागे 100%। या ठिकाणी बघू शकतो परिणय फुके जे आहे ते या ठिकाणी आत आलेले आहे आणि आता कार्यकर्त्यांना समजून सांगितलं जाणार आहे की नेमकं हे बघा, हे कार्यकर्ते जे आहे त्या बसले, ही महिला कार्यकर्ती बघा, ही एका छोट्याशा बाळाला घेऊन या ठिकाणी आलेली आहेत। किसन गावंडे या ठिकाणी आहे आणि हे बघा, हे दृश्य या ठिकाणी आहेत, हे दृश्य जे आहे नक्कीच हे बघा, लोक दारात येऊन बसलेले आहेत आणि या